श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 31 मार्च 2025 वार सोमवार या दिवशी यंदा आहे स्वामी प्रगट दिन. तर स्वामींना नवस करण्याची इच्छा जर तुमची देखील असेल तर स्वामींना नवस कसा करावा, नेमकं काय लक्षात ठेवावं, त्याचे नियम काय आहेत, तर तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. समस्या संपत नाहीत, काही ना काही अडचणी देखील आहेत, त्या देखील थांबत नाहीत. संकटांमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. अशा वेळी देवाला साकडे घालण्याची इच्छा मनात प्रबळ होते. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा, नेमकं काय बोलावं, बघा मग काही नियम जे आहेत ते अवश्य पाळायचे आहेत. तर 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण हा दिन म्हणजे साजरा केला जातो. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी हे स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मृतगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतरणीय होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य महिमा कालातीत आहे. दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. काही समस्या अडचणी असल्यास प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना अगदी मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो, अशी अनेकांची श्रद्धा आहे. बघा, काही समस्या असतील त्या काही केल्यास संपत नाही, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. कितीही कठोर मेहनत केली, परिश्रम कष्ट केले करूनही काहीच होत नाही, अशी जेव्हा आपली अवस्था होते ना, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा मनात खूप प्रबळ होते. तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याच्या विचारात आहात का? नेमकं काय आणि कसं करायचं आहे, काय बोलायचं आहे, तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आयुष्यातील बहुतेक वेळ बघा, अनेक क्षेत्रात यश मिळावं, प्रगती व्हावी, प्रत्येक ठिकाणी यशस्वी व्हावं, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावं, कल्याण व्हावं, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी, पतीची प्रगती व्हावी, यासाठी आपण आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो. परंतु अनेकदा समस्या अडचणी संकट एकामागून एक हे येतच राहतात. प्रारब्धातील भोगाच्या ज्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबतच नाहीत. प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही. तेव्हा बघा, आराध्य दैवतेला शरण जाऊन अनेकदा नवसही बोलले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात, भक्तांच्या हाकेला धावून जातात, अडचणीतून सोडवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या आश्वासनाची प्रचिती देतात. स्वामी अशक्य ही शक्य करून दाखवतात, अशी बघा अनेक भक्तांची श्रद्धा आहे. शेकडो असे भाविक आहेत, त्यांना अनुभव देखील त्यांनी घेतलेले आहेत. अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी अगदी मोठी पूजा करावी, होम हवन करण्याची गरज नाही. असं म्हटलं जातं, स्वामींना अगदी साधेपणा प्रिय आहे. एकतर सकाळी आंघोळ करून नित्यकर्म करावं, शुचिर्भूत होऊन, किंवा बाकी बघा दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि
घरात स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून घरातील स्वामींची मूर्ती किंवा बघा तुमच्याकडे जर फोटो असेल तर त्याच्यासमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. स्वामींची अगदी मनापासून स्वामींना प्रार्थना करायची आहे. स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ना ते मागा. संकट असतील, समस्यांचे गाऱ्हाणे जे आहेत ती मांडा. ज्या काही समस्या, अडचणी, दुःख जे काही आहे ना ते त्यांना बोलून त्यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडा. स्वामींना साकडं घाला, त्यांना नवस बोलायचा आहे, तो बोलून घ्यायचा आहे. जे काही तुमच्या मनात इच्छा आहे, जो काही तुम्हाला नवस करायचा आहे तो बोलून घ्यायचा आहे. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस तरी देखील बोलला तरी चालतो. तुम्ही घरी देखील बोलू शकता किंवा तुमच्या जवळपास जर स्वामी महाराजांचा मठ असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही बोलू शकता. तर स्वामींना नवस कसा बोलायचा बघा. स्वामींच्या मठात किंवा घरच्या घरी स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो. तर बघा काय करायचं आहे, हातात एक नारळ घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगायची आहे. तुम्ही काय सेवा करणार याचा तुम्ही ते त्यांना सांगायचं आहे, त्याचा तुम्ही उल्लेख करायचा आहे. जसं की बघा तुम्ही जी सेवा करणार असाल, तारक मंत्र असेल, स्तोत्र मंत्र जप असेल, जे काही तुमची इच्छा आहे तीच सांगायची आहे, ते बोलून दाखवायचे आहे. आणि नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा देखील तुम्ही उल्लेख करायचा आहे. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात हा विसर्जन करायचा आहे. त्याचबरोबर स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराजा हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा, मुजरा करा, शरण जा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वास त्यांना बघा शब्द तुम्ही द्यायचा आहे. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतले तरी चालेल किंवा तेही शक्य नसेल तर तुमच्या जवळपास श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेतलं तरी चालणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिलं आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा बघा जास्त विलंब देखील करू नका, अन्यथा अडचणी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. स्वामी दयाळू असले तरीही एक गोष्ट चुकवू नका, नवस बघा पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि तितकंच आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणं योग्य नाही. अंतर्मनातून भक्तीने, विश्वासाने श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा, नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र यांचे बघा पठण करावं. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक बघा त्या गोष्टीवर अवलंबून आहे. असं म्हटलं जातं तुम्ही काय नवस बोलला आहे, किती निष्ठेने आणि किती श्रद्धेने नवस बोलला आहे, स्वामींवर तुमचा किती विश्वास आहे, स्वामींवर किती विश्वास तुम्ही ठेवता, त्याचबरोबर स्वतःच्या कर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का, इतर लोकांना मदत करता का, सदाचारी आहात का. काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी बघा नियतीचा योग्य वेळ जे आहे ते येणं देखील आवश्यक असतं. केवळ फक्त नवस बोलून भागणार नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. कष्टाला पर्याय नाही, कष्ट हे करावेच लागणार आहे. तुमच्या प्रयत्नांना, कृतींना स्वामीबळ, गुरुकृपेची साथ लाभू शकेल. तर बघा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश देखील होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती ही येतेच येते. स्वामी सदैव आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात.
झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.